असतात तो एक नारळ कुठेतरी दडवून ठेवतात. बघा कशी जेवल्यानंतर ना थोडीशी वॉर्मअप करते, म्हणजे जरा फिरते, जरा व्यायाम करते, होय ना सरा. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. म्हणजे ही पालीपासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आपण आलोय अंजनारीमध्ये. आणि अंजनारीमध्ये आम्ही आबांकडे आलोय, म्हणजे आमचे भाव जे आहेत त्यांच्याकडे आलोय. महाडचा विरेश्वराचा छबिना बघितला, त्यानंतर भैरीबुवाचा रत्नागिरीतला शिमगा बघितला. आज आपण आलोय अंजनारीतला शिमगा बघण्यासाठी. तर आपण जाऊ अंजनारीतल्या सानेवरती. आज सानेवरती यात्रा उत्सव असणार आहे. तर आबांबरोबर जाऊया, नाव त्यांचं जाणून घेऊया आबांचं, आणि त्यानंतर काय करूया त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाची काय रूपरेषा असेल ती विचारूया. आपल्याकडे नमुन्याचा प्रोग्राम आहे, जत्रा पण आहे, नंतर सकाळी देव नाचवणं पुन्हा हा प्रोग्राम सकाळी 8 वाजेपर्यंत चालू. त्याच्या स्टेटसला बघितलं होतं मुकेशच्या दीपोत्सव असतो. तर दीपोत्सव दीपोत्सव पण आहे, सर्व दीप वगैरे पंचाला सगळं दीप प्रज्वलन केलं जाईल. चालेल. तर म्हणजे आधी काय करूया, गर्दी व्हायच्या आधी आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. म्हणजे मुख्य जे मंदिर आहे अंजनारीमधलं ग्रामदेवत, होय ना, ग्रामदेवत मुख्य जे मंदिर आहे ग्रामदेवत, आणि त्या मंदिरात आपण आलो. श्री शंकर सोमवार म्हणजे शंकराचं स्वयं. चला सानेवर जाऊया. देवा सांब देवा तो झाल्यास तरी जपतो तुला मी, जपतो तुला मी माझ्या मन मंदिरी. हो हो हा मंडळी दर्शन घेऊन आलो आहे मंदिरातून, आणि सानेवरती पण दर्शन घेऊन आलो. त्यानंतर जेवण वगैरे आटपले. जेवण आटपलं. ही ईशा बघा कशी करते. आमचे महाराजचे चंद्या आहेत, त्यांची नात म्हणजे शर्मिलाची मुलगी, आणि आपण जे आबांकडे आलो ना त्या आबांची नात. ईशा बघा कशी जेवल्यानंतर ना थोडीशी वॉर्मअप करते, म्हणजे जरा फिरते, जरा व्यायाम करते, होय ना. तुम्ही मंडळी करता काय कधी जेवल्यानंतर वॉर्मअप असं करायचा असतो बघा. केवढी आहे, छोटीशी आहे, पण जेवल्यानंतर थोडंसं फिरायचं असतं, त्यामुळे फिरते बघा कसे. चला तिथं वॉर्मअप चालू आहे. आपण थोड्या वेळाने काय करूया, मंदिरातला काय दीपप्रज्वलनाचा जो कार्यक्रम आहे दीपोत्सवाचा, तो कार्यक्रम बघायला जाऊया. समोर इथे नमन उभं राहणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी जागा कशा पकडून ठेवल्या आहेत त्या.
प्रत्येकाने अशा पकडून ठेवलेल्या जागा आहेत बघा, चटई टाकून आपापल्या जागा सगळ्यांनी फिक्स करून ठेवल्यात बघा. इकडे या साईडला पण आहे आणि इथे समोरच नमन उभं राहणार आहे. तर म्हणजे आपण अंजनारीच्या सानेवरती आलो. आता अंजनारी गावचे जे ग्रामदैवत आहे ती जिथे विराजमान आहे त्या सानेवरती आपण आलो. तर काही गावकरी मंडळी आहे तिथले मानकरी मंडळी, तर त्यांच्याकडून आपल्या कार्यक्रमाची या रूपरेखा आहे, कशी रूपरेषा आहे, कार्यक्रम कसा वडलोपार्जित त्यांनी जतन केला आणि तर आपण जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश सरपुतदार. मी अंजनारी गावचा रहिवासी आहे आणि खरं तर कोकणामध्ये शिमगोत्सव हा फार मोठ्या धामधुमीत आणि कोकणात फार मोठा सण म्हणून ओळखला जातो. पण अंजनारीतला शिमगा हा फारच महत्त्वाचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी इथे पालखीला रोपं लागल्यापासून या उत्सवाची सुरुवात होते. या उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर म्हणजे पालखीला रोपं लागलं की पालखी सहाणेवर येते. त्या दिवशी गावची एक मीटिंग होते. गावची मीटिंग झाली की दुसऱ्या दिवशीपासून पालखी दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावामध्ये जाते. तिसऱ्या दिवशीपासून प्रत्येक वाडीवार म्हणजे पहिल्या दिवशी मानकरी, तिसऱ्या दिवशी मानकरी आणि गाव चालू होतो. आणि आज सगळा गाव फिरून म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपली गावदेवी जाते. खरं तर इथलं मुख्य दैवत साम, नवलाई, पावणाई, त्रिमुखी, भराडी आणि पुरुक असा हा मिलाप असणारा हे गावदैवत आहे. या गावदेवाचं वैशिष्ट्य म्हणजे की या गावदेवाच्या निमित्ताने गावातील सगळेच्या सगळे लोक एकत्र येण्याचा हा सगळ्यात मोठा सण आहे. आजच्या दिवशी म्हणजे आज आपण रंगपंचमीच्या दिवशी इथे आलो आहे. तर आज इथे फार मोठा 10-12 गावांमधली सगळ्यात मोठी जत्रा ही वर्षानुवर्ष इथे चालत आलेली आहे. आणि अंजनारीतलं नमन हे गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढी खूप प्रसिद्ध असणारं असं नमन आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपोत्सवाने होती. यानंतर इथं दीपोत्सव होणार आहे. दीपोत्सव झाल्यानंतर इथून पालखी जिथं आपलं नमन होणार आहे तिथे पालखी वाजत गाजत जाईल. वाजत गाजत पालखी तिथे गेल्यानंतर तिथे सगळे लोक गारणं घालण्यासाठी, सगळे मानकरी आणि संपूर्ण गाव गारणं घालण्यासाठी उभे राहतील. आता या गारण्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे एखादी मागणी देवाजवळ केल्यानंतर ची पूर्तता होते अशी या गावकऱ्यांची समजूत आहे आणि ती पिढ्यानपिढ्या खरी होत गेलेली. आणि त्याच्यामुळे तुम्ही आता बघाल की गाराण्याचं महत्त्व किती गाराणी दरवर्षी पूर्ण होतात. म्हणजे पूर्ण झालेले नवससुद्धा इथे फेडले जातात अशी ही परंपरा आहे. हे जे दिसत आहेत हे गावचे मुळीये म्हणतात, ते माधव सरपोतदार आहेत. हे आपले गावचे गावकर आहेत सुभाष जोशी. त्याच्यानंतर हे नरीम गावकर आहेत. त्याच्यानंतर हे मानकरी आहेत पेंढारी, हे मानकरी आहेत शिखरी आणि हे मानकरी आहेत गुरव. तर हे जे आहेत हे आमचे कांबळे मानकरी आहे. असं हे मानकरी गेले कित्येक म्हणजे यांच्या पिढ्यानपिढ्या हे गाव सांभाळत आलेलं. त्याच्यानंतर म्हणजे हे नवस वगैरे झाले, नमनाला सुरुवात होते. नमनाला सुरुवात झाली की म्हणजे गण गवळण वग आणि संपूर्ण रामायण त्याच्यामध्ये दाखवलं जातं. आणि हे चालू असताना जो काय आनंद आहे तो आजूबाजूला तुम्ही बघू शकता. खूप लोक त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्रकारे हा आनंद उपभोगत असतात. याला आनंदोत्सव म्हणायला हरकत नाही. इतका मोठा आणि अप्रतिम कार्यक्रम असतो. सकाळी आजच्या पहाटे इथे खुणा काढली जाते देवाची. खुणा काढणं म्हणजे आपले जे गावकर असतात तो एक नारळ कुठेतरी दडवून ठेवतात असं म्हणूया. तो नारळ पालखीनी शोधून काढायचा अशी इथली प्रथा आहे. आणि गेले कित्येक वर्ष
आमच्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की तो नारळ मिळाला नाही असं कधीही झालं नाही. ती खूण प्रत्येक वर्षी इथे काढण्याची प्रथा आहे आणि ती खूण काढली जाते. आमच्या देवाचं सत्व तितकं मोठं आहे. खुणा ठेवताना त्या माणसाला एकटाच ठेवतो की नाही, एकटाच ठेवतो आणि तो त्या माणसालाच फक्त त्यालाच माहिती त्यालाच माहिती असतं, बाकी कोणालाही माहिती ठेवणाऱ्यालाच माहिती असते जागा हो. वगैरे. मग ती बरोबर ती काढली जाते. बरोबर काढली जाते. हो, ढोल ताशांच्या गजरामध्ये जवळपास 2 ते 3 तास खुणा काढल्यानंतर कार्यक्रम संपतो. तोपर्यंत कार्यक्रम संपत नाही. त्यानंतर मग होळी पेटवली जाते. हो. धन्यवाद. आणि मंडळी सांगायचं म्हणजे एक अभिमानास्पद असं आहे, अंजनारीमध्ये मी मुकेशचा स्टेटस पाहिला होता. काल T20 वर्ल्ड कप झाला. T20 जो वर्ल्ड कप झाला, तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला वाटतं पालखी खेळायला बाहेर काढली होती. बरोबर ना मंडळी? बघा, देशहितासाठी सुद्धा पालखी शिमगोत्सव खेळवला जातो, देवाला बाहेर खेळवला जातो. आपली इंडिया टीम जेव्हा मॅच जिंकते त्यावेळेस आपल्या शिमगोत्सव देवसुद्धा खेळायला बाहेर निघतात. तर या अंजनारी गावाचे आपल्या पूर्ण चॅनल आणि पूर्ण सबस्क्रायबर, आपल्या फॅमिलीकडून सर्वांचे आभार. का हात आपली होता इच्छा घेऊन येणारी प्रत्येक इच्छा आमचा देव पूर्ण करतो अशी आमची भावना आहे आणि ती खरी आहे. हां, बरोबर. चला, धन्यवाद. म्हणजे चला तर आता थोड्याच वेळामध्ये दीपोत्सवासाठी जायचं. चला, सर्वांनी व्हिडिओमध्ये राहा. दीपोत्सव कसा होतो तो बघूया आणि त्यानंतर मग पालखी जाणार आहे खेळ बघायला. तुम्ही पण खेळ बघायला आपली तयारी पूर्ण करायची आहे. थोड्याच पालखीचं या ठिकाणी आगमन होईल. होळीच्या सभोवताली मंडळी सगळा दीपोत्सव झालेला आहे. बघा, हे सुस्वागतम वगैरे काढलेलं आहे ना, त्याच्यामध्ये बघा कसे सर्व दीपोत्सव केला जातोय. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी पालखी मोठ्या ढोल ताशाच्या गजरा दिमाखामध्ये या रंगमंदिरा समोर येत आहे. अतिशय भक्तिमय वातावरण, आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत, रसिक उपस्थित आहेत. प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक, शासकीय सेवेतील असतील, कलाकार असतील, या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या यात्रेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचं ग्रामदैवत संभा या रंगमंदिरा समोर विराजमान होत आहे आणि विराजमान झालेला आहे. सुंदर आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे. पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जे आता कार्यक्रम होणार आहे ना, नमन खेळ, त्याची तयारी पूर्ण चालू आहे. बघा या साईडला सगळी.
मंडळी गाराणी तर चालत पाठीमागं थोड्या वेळाने काय होईल नमन कार्यक्रम आहे ना तो चालू होईल थोडं आता गाराणच चालू आहे बघा. मंडळी मगाशी ज्या तुम्हाला बोलू ना सर्व जागा खुडून ठेवल्या होत्या त्या आता बघा सर्व मंडळी येऊन बसले. थोड्या वेळानं कार्यक्रम कसा चालू होईल बघा. ज्या जेवढ्या जेवढ्या चटई मगाशी दिसल्या तुम्हाला ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या फुल भरलेल्या आहेत बघा. सुस्वागतम माझ्या अंधणारी गावचे ग्रामदैवत श्री सांबदेवाचे चरणी नतमस्तक होऊन श्री सांब नमन मंडळ अंधणारी सविनय सहर्ष सादर करीत आहोत कोकणची लोककला अर्थातच बहुरंगी नमन ताळमृदुंग वाजतो रामनटेश्वरा वंदितो ताळमृदुंग वाजतो रामनटेश्वरा वंदितो ताळमृदुंग वाजतो रामनटेश्वरा वंदितो ताळमृदुंग वाजतो रामनटेश्वरा वंदितो. देवा सांब देवा तुझा ध्यास तरी देवा सांब देवा तुझा ध्यास तरी जपतो तुला मी माझ्या मनामंदिरी हो. माझ्या रायगडचे आशीर्वाद करी शिवराय माझे पांडुरंग शिवराय माझे पांडुरंग माझी मेवणी बघा काहीतरी खरेदी करते हा. तुझ्या झालं काय खरेदी करून अरे मी कामच केलेली आताच. हो नमस्कार. वा जातील तिथे तुम्हीच नाही कुठे गेले. हो नमस्कार हो हो रोड नमस्कार. हे काय घेतलं काय खरेदी केलंस का नाही घेतलं अजून बघूया. खाऊ नाही घेतला खाऊ नाही घेतला खूप खाऊ सर्व दुकान पाहिजे त्याला. हे बघा इकडे बघा
काहीतरी खरेदी चालली वाटतं. काय खरेदी करताय? छोटीसाठी बांगड्या. हा हे बघ तुझ्यासाठी बांगड्या घेत आहेत. पाहिजे ना? पाहिजे तुला? काय ग हे तुला काय पाहिजे? काय पाहिजे? गुड्डीला काय पसंत पडत नाही वाटतं. गुड्डी पर्स. हा ही पसंत पडली.
ताई पण काहीतरी घेत आहेत. काय घेत आहे? चला ताईंसोबत फिरूया, काहीतरी घेत आहेत का बघूया. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ मंडळी. आज खुना काढतोय देव, त्यामुळं ताशेवास देव नाचतोय. थोड्या वेळात खुना काढतील मला वाटतं. चला फटाफट जाऊया. मला झाला उशीर, जरा गेलो होतो घरी आबांच्या आणि जरा झोपलो, पाऊण तास तरी झोपलो. वाजलेत 7 वाजायला आले, 2 ताशे वाजतायत. मला लवकरात लवकर पोचूया तिथं. मंडई जी साण आहे ना, त्या साणीच्या समोरच फणस आहे. त्या फणसाच्या बुंदामध्ये तिथे खुणा होती. तर ती खुणा मी पालखीनं अगदी बरोबर शोधून काढले. आणि आता चला मी चाललोय. हो चला तुम्ही चला निघूया. खुणा मिळाली तिथं.
ओ इकडे बघा. अवतार बघा कसा झालाय मस्त. तर म्हणजे वाजले सकाळचे 4:10 झालेत. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग झाली कंप्लीट. आंजणारी गावचा हा शिमगोत्सव कसा वाटला, पालखी खुणा काढते हा उत्सव कसा वाटला, मंडळी कोकणातील हा शिमगोत्सव आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं सबस्क्राईब करा. चला तर मंडळी आणखी भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कृषीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.